हॅलो. शारदे 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 जय शारदे वागीश्वरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी वागीश्वरी विधिकन्यके विद्याधरी विधिकन्यके विद्याधरी वागीश्वरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी वागीश्वरी परी कांती तुझी मुखरम्य शारद चंद्रमा उजळे तुझा हास्यातून चारी युगांची पौर्णिमा तुझिया कृपेचे चांदणे तुझिया कृपेचे चांदणे नितवर्षुदे अमुच्या शिरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी वागीश्वरी वीणेवरी फिरता तुझे चतुरा कलामय अंगुली संगीत जन्माये नवे जडता मतीची भंगली उन्मेष कल्पतरुवरी उन्मेष कल्पतरुवरी बहरून आल्या वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी आजचा हा कार्यक्रम नेहमीपेक्षा वेगळा कार्यक्रम आहे.
शारदा माता स्तवन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. आणि शारदा देवी आणि या दोन देव्या स्वर्गीय कुसुमताई वानखेडे आणि स्वर्गीय शालिनीताई हरकरे यांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात केलेली आहे. थोडी लेवल वाढवून द्यायची. शांताबाई शेळकेंनी लिहिलेलं हे गीत आहे आणि आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. आशा भोसलेंनी गायलं आहे. श्रीधर फडकेंनी संगीतबद्ध केलं आहे ते वेगळ्या पद्धतीने. आज ते आम्ही वेगळ्या पद्धतीने ते प्रस्तुत केलेलं आहे. आपल्याला आवडलं असेल अशी आशा करतो. आत्तापर्यंत ज्या ठिकाणी हे गाणं म्हटलं सगळ्यांना अतिशय आवडलेलं आहे. माझा आई कार्यक्रम जेव्हा झाला त्यावेळेस अगदी अनवधानाने सरस्वतीचा फोटो लावायला मी विसरलो होतो आणि त्यावेळेस शुभांगीताई भडभडे या तिथे उपस्थित होत्या. त्यांनीच तो ठेवला होता कार्यक्रम आणि त्यांनी सांगितलं की काही हरकत नाही, सरस्वतीचा फोटो जरी नसला तुमच्या आईचा फोटो आहे ना, तीच सरस्वती आहे. आणि या अर्थाने आज ही अगदी पहिली श्रद्धांजली आम्ही सरस्वती देवीला आणि या दोन्ही महान मातांना अर्पण केलेली आहे. आज विदर्भातल्या काही कवींची गीतं इथे प्रस्तुत करणार आहे. गौतम सुत्रावे हे वणीचे प्रसिद्ध कवी होते. अगदी 2 वर्षापूर्वीच त्यांचं निधन झालं. अतिशय सुंदर गीतं लिहायचे, अतिशय सुंदर अक्षर होतं त्यांचं. एकदा ते लता मंगेशकर यांच्याकडे गेले आणि त्यांची इच्छा होती की आपलं गीत लता मंगेशकरांनी गावं आणि म्हणून त्यांनी गीत दाखवलं. गीत बघितलं लता मंगेशकरांनी. या प्रसंगामुळे सुत्रावेंच्या जीवनात काय बदल आला त्यासाठी ही घटना सांगतोय. लता मंगेशकरांनी गीत बघितलं. गौतम सुत्रावेंचं अगदी प्रारंभीच्या काळातलं हे गीत होतं आणि मंगेशकरांनी त्यांना सांगितलं, लता दिदींनी, की बघा गौतम सुत्रावे, आपण जेव्हा गीत लिहितो ते गीत जेव्हा कोणी मोठा गायक गाऊन जातो तेव्हा अगदी लाखो लोकांपर्यंत ते गीत पोचतं. तेव्हा त्याच्यातलं एकूण एक शब्द, एकूण एक वाक्य, एकूण एक ओळ ही अशी असावी, तोलून मापून व्यवस्थित असावी की लोकांना ती आवडेल. मी जे काही सांगितले ते तुम्ही लक्षात घ्या आणि याच्यानंतर तुम्ही गाणी लिहा. सुत्रावेंना अतिशय आवडलंय त्यांचं आणि नंतर मग त्यांनी नवीन पद्धतीने पुन्हा गाणी लिहायला सुरुवात केली. ते आमचे फार चांगले स्नेही होते. अगदी 2 वर्षापूर्वी निधनापूर्वी त्यांची माझी भेट झाली होती आणि त्यांनी मला एक गीत दिलं होतं. त्यांच्या सुवाच्य अक्षरातलं सुंदर असं गीत. आपण जेव्हा कुठली एक नवीन कलाकृती आपण श्रोत्यांसमोर ठेवतो तेव्हा ती कलाकृती स्वीकारणं किंवा नाकारणं हे श्रोत्याच्या हाती असतं. आणि म्हणून जेव्हा नवीन कलाकृती श्रोत्यांच्या समोर ठेवतो तेव्हा कलावंतासाठी श्रोता हा परमेश्वर असतो. अशाच आशयाचं एक सुंदर गीत गौतम सुत्रावेंनी जे लिहिलं आज आपल्या पुढे प्रस्तुत करतो आहे आणि हेच कार्यक्रमाचं शीर्षक गीत आहे. अमृताच्या ह्या स्वरांनी बांधिली मी भावपूजा. हे अगदी आपल्यासाठीच आहे. अमृताच्या ह्या स्वरांनी बांधिली मी भावपूजा, ही तुझ्यास्तव सूर सुमने, तूच रसिका ईश माझा, तूच रसिका ईश माझा. अमृताच्या ह्या स्वरांनी बांधिली मी भावपूजा. अमृताच्या ह्या स्वरांनी बांधिली मी भावपूजा, ही तुझ्या सव सूर सुमने, ही तुझ्या स्तव सूर सुमने, तूच रसिका ईश माझा, तूच रसिका ईश माझा, तूच रसिका ईश माझा. अमृताच्या ह्या स्वरांनी
बांधिली मी भाव पूजा। खेद हर्षाने बहरली जीवनाची वाटिका। खेद हर्षाने बहरली जीवनाची वाटिका। सूरसुमने वेचुनी, सूरसुमने वेचुनी गुंफिली मालिका। स्वीकार वा नाकार अधिकार केवळ हा तुझा। स्वीकार वा नाकार अधिकार केवळ हा तुझा। ही तुझ्या स्तव सूर सुमने, ही तुझ्या स्तव सूर सुमने। तूच रसिका ईश माझा, तूच रसिका ईश माझा। तूच रसिका ईश माझा। अमृताच्या या स्वरानी बांधिली मी भाव पूजा। मूक माझ्या भावना। सूर माझे व्यक्त करीती मूक माझ्या भावना। याच साध्या साधनेला, याच साध्या साधनेला मानिली मी अर्चना। मूल कसले जीवना। मूल कसले जीवना। सूर जर झाले वजा, मूल कसले जीवना। सूर जर झाले वजा, ही तुझ्या स्तव सूर सुमने, ही तुझ्या स्तव सूर सुमने। तूच रसिका ईश माझा, तूच रसिका ईश माझा। तूच रसिका ईश माझा। अमृताच्या या स्वरानी बांधिली मी भाव पूजा। अमृताच्या या स्वरानी बांधिली मी भाव पूजा। आजकालच्या कार्यक्रमांमध्ये निवेदन
हा एक महत्त्वाचा भाग झालेला आहे. पण बरेचदा निवेदन न करण्याची सुद्धा आवश्यकता असते. हॅलो जे गीत असतं हॅलो ते गीतच स्वतःमध्ये एक निवेदन असतं. असंच एक सुंदर गीत शरद पिदडी यांनी लिहिलेलं. हे गाणं मी कॉन्सर्ट्समध्ये गायलो आहे, आकाशवाणीला गायलो आहे आणि सगळ्या ठिकाणी लोकांची पसंती मिळाली याला. गीत स्वतःमध्येच एक निवेदन आहे. मुकुटात मोर पंखी ओठी सुरेल पावा, स्वप्नील राधिकेच्या स्वप्नात कृष्ण यावा. त्या धुंद बासरीने संगीत आळवावे, बेधुंद राधिकेच्या ओठात गीत यावे. साथीस पाखरांचा हळुवार शब्द यावा, स्वप्नील राधिकेच्या स्वप्नात कृष्ण यावा. यमुना जळात काळ्या रंगांवरी तरंग, कृष्णासवे करावी नितमौज रास रंग. रासात दंग व्हावे, दंगून गंध प्यावा, स्वप्नील राधिकेच्या स्वप्नात कृष्ण यावा. ती श्यामवर्ण मूर्ती नेत्रात साठवावी, प्रीतीत श्रीहरीच्या राधा विरून जावी. विरताच राधिकेला हलकेच जाग यावी, विरताच राधिकेला हलकेच जाग यावा. स्वप्नील राधिकेच्या स्वप्नात कृष्ण यावा, स्वप्नील राधिकेच्या स्वप्नात कृष्ण यावा. या स्वप्नील गीताला अतिशय सुंदर पद्धतीने नेहमी अनुजा केदार प्रस्तुत करतात. हे गीत आज आपल्या पुढे त्याच सादर करीत आहेत. गीत सुरू करण्यापूर्वी सर्व जे आज मान्यवर इथे आलेले आहेत मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आदरणीय आमचे महेशजी येलकुंचवार, त्यांना आम्ही महेशदा म्हणतो. संगीतकार शैलेश धाणी, महेश गुप्ताजी आहेतच, हरगोविंद मोरारका आणि सर्व महान व्यक्ती इथे उपस्थित असलेल्या. गीतकार बळवंत लामकाणे आहेत, उज्ज्वला अंधारे आहेत, सुभाषिणी कुकडे आहेत आणि सर्व श्रोतावर्ग सगळ्यात महत्त्वाचा. मी सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि या गीताला प्रारंभ करू. मुकुटा